आत्याबाईच्या भाचीनं लव्ह मॅरेज केल्यावर आत्याबाईला कळाल्यावर काय होतंय बघा. वहिनी, ए वहिनी, कुठे गेली तुझी कार्टी? अगं वहिनी, तुला सांगते, आजपर्यंत आमच्या अख्ख्या खानदानामध्ये कोणत्या पोरीची हिंमत झाली नव्हती असं काही वागायची. आणि तुझी ही फिंदरी, हिला काल परवापर्यंत तिचा शेंबूड नीट पुसता येत नव्हता आणि आज मार म्हणे मला लव्ह मॅरेज करायचं. आणि तुम्ही बी कसे आहे ग, मारतीच्या तालावर नाचायला लागले. बरं झालं माझे म्हातारी ना आधीच गेले वर, नाही तर तुमच्या या पोरीचे कारनामे पाहुणे ना त्यांनी त्यांचा स्वागत जोडून घेतला असतं. मला वाटलं ही बातमी ऐकून माझ्या भावड्याची काय अवस्था झाली असेल, पण इथं येऊन पाहते तर भावड्या तर मार नाचू राहिला. हा, त्याला बी बरंच आहे ना, लग्नाचा खर्च वाचतोय, पोरीच्या हुंड्याचा खर्च वाचतोय. अरे भावड्या, नव्हते तुझ्याकडे पैसे तर मागायचे ना माझ्याकडं. तुझी मोठी बहीण अजून जिवंत आहे, मी माझ्या जमिनीचा हिस्सा विकून तुला पैसे दिले असते. ओय सोने, शेवटचा विचारायला आलंय तुला, कोण पाहिजे? तुझा बाप आणि आम्ही सगळे पाहिजे का काल परवा आलेला तो पोरगा पाहिजे? अगं बोल ना फडाफडा, आता काय मुग गिळून बसली? लफडा करताना नाही ध्यानात आलं का? तेव्हा तर मार गुलू केला असल. बोल आता लवकर, काय तो पोरगा पाहिजे? अरे बघ भावड्या, एवढं सगळं होऊन सुद्धा हिला अक्कल नाही आली. हिच्या चांगल्या झिपऱ्या धरून हानीला. भावड्या ऐक माझं, लगेचच्या लगेच सोनीसाठी एखादा दुसरा पोरगा पाहुणे ना तिचं लग्न उरकून टाक. पण जर का तुम्ही त्याच पोराबरोबर सोनीचं लग्न लावणार असाल ना, तर मी काय मंडपात पाऊल नाही ठेवणार. आत्याबाई जोमात, बाकी सगळे कोमात.